हाल ही में मुंबई में महाविकास आघाड़ी की बैठक संपन्न हुई। इस बैठक में वंचित बहुजन आघाड़ी पहली बार शामिल हुई। इस बैठक में प्रकाश आंबेडकर समेत पार्टी के कई अहम नेता उपस्थित रहे। वंचित बहुजन आघाड़ी ने महाविकास आघाड़ी को एक कॉमन मैनिफेस्टो दिया, लेकिन कांग्रेस ने इस पर अपनी भूमिका स्पष्ट नहीं की, जिसके बाद वंचित ने कांग्रेस की भूमिका पर ही सवाल उठाया है। काल 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ माझ्या नेतृत्वात सहभागी झाले होते। त्या आधीच्या बैठकीत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर उपस्थित राहिले पाहिजे असे सांगितले होते। महाविकास आघाडीच्या विनंतीला मान देऊन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर हे उपस्थित होते। बैठकीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मला देण्यात आला आहे। या बैठकीमध्ये असे ठरले की जागा वाटप बोलणी सुरू करण्याआधी तात्विक मुद्द्यांवर आपण एकत्र आलो पाहिजे। राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या भूमिकेसंदर्भात अस्पष्टता राहू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मसुदा हा देण्यात आला। हा मसुदा महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने त्यांच्या पक्षात याच्यावर एकमत झालं की तो ड्राफ्ट 4 दिवसात फायनल करावा। त्यासाठी प्रत्येक पक्षाने 2-2 प्रतिनिधी द्यायचे। त्या प्रतिनिधींनी मसुद्याला अंतिम स्वरूप द्यायचे आणि त्यानंतर जागा वाटपावर चर्चेला सुरुवात होईल। काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही विचारतोय की मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होत नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांना विचारायला हवे की आपण युतीच्या विरोधात आहात का? कारण कसं प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना दिली तर युती होणार कशी? काँग्रेस कार्यकर्त्यांनो, तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे।